नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आत्ता माझ्यासोबत आहे क्षितिज पटवर्धन. सध्या तुमचं नाव एका महाबालनाट्याच्या नावाखाली अर्थात आजीबाई जोरात या नाटकाच्या नावाखाली लेखक आणि दिग्दर्शक म्हणून झळकते. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आणि अनेक जण ते शेअर करतात. नाटकाच्या पहिल्या शुभारंभाच्या प्रयोगाच्या आधीच इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं एखाद्या सिनेमासारखं, हे किती एखाद्या लेखक आणि दिग्दर्शकासाठी, नाटकाच्या लेखक दिग्दर्शकासाठी हे किती आशादायी आहे. खूप आशादायी आहे. कारण मला असं वाटतं की सगळेजण अशा एका गोष्टीची वाट बघत असतात की जी त्यांना सेलिब्रेट करता येईल, ज्यामध्ये त्यांना त्यांचं काहीतरी रिलेटेबिलिटी सापडेल. मग लहान मुलं असतील, तरुण मुलं असतील, पालक वर्ग असेल, तर या सगळ्यांना या नाटकाच्या निमित्ताने असं वाटते की हा, हे आजी, लहान मुलगा, पालक आणि फॅन्टसी असं सगळं याच्यामध्ये आहे. शिवाय याच्यात स्क्रीन टाइम सारखी महत्वाची गोष्ट आहे, जी आता ज्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकार सुद्धा आता काही गोष्टी करू पाहते. तर अशा महत्वाच्या मुद्द्यावर एंटरटेनिंग पद्धतीने जर काही होत असेल तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. या भावनेतनं बरेचसे कलाकार आणि प्रेक्षक असे सगळे या निमित्ताने एकत्र आलेत आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला हे सांगायला आवडेल की सगळ्या वयोगटाची लोक अशा एखाद्या नाटकाला येऊन लहान मूल होऊन परत जाणं हे परदेशामध्ये खूप कॉमन आहे. आपण लायन किंग सारखं नाटक पाहतो, बिली इलियट पाहतो, विकेट पाहतो, परंतु आपल्या इथे असं नाटक आत्ता नाहीये की जे 5 ते 25, 35, 55, 75 असे सगळे एकत्र येतील. ते सगळे आपापल्या बालपणाबद्दल हरवून जातील आणि मग ते परत घरी जाताना लहान मूल होऊन जातील. तो एक्सपिरियन्स आपण देऊ शकतो का मराठी नाटकामध्ये, यातनं याची निर्मिती झाली. निश्चितच. मगाशी तुम्ही सांगितलं की 3-3.5 वर्षापूर्वीपासूनच हे बाळ आहे, जे आता गोष्ट आहे ते मोठं होत आहे. त्याचं बीज नेमकं कुठून सुचलं, कशी सुरुवात झाली? नाही, याची सुरुवात अशी झाली की आपण नेहमी अशी एक ओरड असते की मुलं मोबाईलवर असतात, मुलं सतत गेम्स खेळत असतात, मुलं अमुक करत असतात, तमुक करत असतात. तर त्या संदर्भातल्या काही बातम्या माझ्या वाचनात आल्या होत्या. मग त्या बातम्या आणि एक आजीचं पात्र जे माझ्या स्वतःच्या आजीशी बऱ्यापैकी मिळतं जुळतं, कारण माझी आजी फार अतरंगी होती. म्हणजे तिने आयुष्यात असे खूप किस्से केले होते की जे आठवून सुद्धा मला हसू येतं आणि मजा वाटते की अरे ती किती मजेशीर होती. तर मला असं वाटलं की आपल्या एकत्र कुटुंब पद्धती कमी कमी झाल्यापासून आई वडील मुलगा, आई वडील मुलगी एवढंच राहिलंय. त्या आजी आता विकेंड भेटायची गोष्ट झालेली. तर अशा वेळेला एक आजी जर स्टेजवरनं त्यांना भेटायला आली आणि फक्त विकेंडला नाही तर रोज आली, तर त्यांना त्याच्यात स्वतःची आजी नक्की सापडेल. ह्या गोष्टी ते सुरू झालं आणि त्यात स्क्रीन टाइम हा एक मुद्दा आला. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे की आपण ती गोष्ट, स्क्रीन टाइम सारखी गोष्ट रिप्लेस कशाने करायची. सगळे म्हणतात की स्क्रीन टाइम कमी करा, पण काय करायचं म्हणजे तो कमी होईल हे कोणी सांगत नाही. तर ते काय करायचं हे ती आजी सांगते. आणि म्हणून ते नाटक महत्वाचं पण आहे. म्हणजे ते फक्त एंटरटेनिंग न राहता ते एका महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलतं, पण धमाल पद्धतीने बोलतं. तुम्ही याला म्हणताय महाबालनाट्य आहे निश्चितच, आणि याच्यामध्ये खूप असे इतर काही कलाकृतींचा वापर तुम्ही उत्तमरित्या करणार आहात. AI जे आता सध्या सगळ्यांच्याच तोंडावरती आहे आणि त्याचा इथे उपयोग होणार आहे, तो कसा होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे? AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता जगभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, कला प्रकारांमध्ये वापरलं जातं. इथे या नाटकाची अनाउन्समेंट जी आहे ती AI मध्ये तयार होती. भारतीय रंगभूमीवर पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये अनाउन्समेंट होणार आहे ती या नाटकाची होणार आहे. यातल्या अॅनिमेशन मध्ये काही गोष्टी ज्या AI मधनं वापरल्या जाणार. यात एक गॅजेट आहे जे AI बेस्ड गॅजेट आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी या नाटकामध्ये, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. निश्चितच. मगाशी मी जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा एक प्रोजेक्टर लागला होता इथे आणि ते काहीतरी दाखवत होतं. तो स्क्रीन टाइमचाच भाग झाला एक प्रकारे. म्हणजे नाटक पुढे जायच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यात अॅनिमेशन हा एक मुद्दा आहे. कॅनडातले माझे अॅनिमेटर मित्र आहेत आशुतोष मनोहर, जे तिथल्या मोठ्या फिल्म्सचं अॅनिमेशनचं काम बघतात. त्यांनी मराठी रंगभूमीच्या आणि भाषेच्या प्रेमापोटी गेली 3 ते 3.5 महिने मेहनत घेऊन त्या सगळ्या अॅनिमेशन क्लिप्स तयार केल्या. तर त्याही प्रेक्षकांना नाटकात पुढे घेऊन जातील असं ते. निश्चितच. आपण जेव्हा तिथे बोलत होतो आतमध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये, तेव्हा तिथे म्हणालात की तुम्ही ह्या नाटकामध्ये फक्त रंगमंचावरती जे कलाकार आहेत तेच काम करत नाहीयेत, तर प्रेक्षक सुद्धा तितकेच इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे तुम्ही काही प्रश्न विचारत असाल किंवा त्यांची एक वेगळ्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट असेल, असं ना लोकनाट्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा होतं. विधिनाट्य असेल, गोंधळामध्ये तो जो दिवट्याची मस्करी असेल किंवा अशा ज्या सगळ्या पद्धती होतात, त्याच्यामध्ये जास्त पद्धतीने म्हणजे तिथेच मूळ आपलं सुरुवात आहे की प्रेक्षकांचा तिथे सहभाग असतो.
अदरवाईज नाटकांमध्ये फक्त बघायची भूमिका निभावतात प्रेक्षक, पण इथे तुम्ही ते करू पाहता. सो हे किती अपील करणार असेल हे नियमोल्लंघन? नाही, मजा ही आहे की नाटकाची गोष्ट पुढे जायला प्रेक्षकांनी उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या नाटकात आजी असे प्रश्न विचारते ज्याची उत्तरं जर प्रेक्षकांनी दिली तरच नाटक पुढे जाणार आहे. नाही दिली तर ती नाही दिली असं होणार नाही, कारण ती उत्तरं इतकी मजेशीर आहेत की प्रत्येकाला ते उत्तर बालपणी कुठेतरी ते माहिती आहे, त्यांना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि ते त्यांना जसं असतं ना की आपण वर्गात बसलोय आणि आपल्याला एक उत्तर माहितीये आणि बाईंनी विचारलं की कोणाकोणाला माहितीये आणि सगळ्यांनी हात वर गेलं, पण आपली इच्छा असते अरे मला विचारावं. हे नाटक बघताना लोकांचं ते होणार आहे की सगळ्यांचे हात वर येणार आहेत, पण त्यांना असं वाटणार मला विचारा यार, मला हे माहिती, हे मी शिकलेलो आहे. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निश्चितच. पण म्हणजे ते एक प्रकारे कलाकार बनणार आहेत आणि मग आपल्याला कलाकारी म्हणून काम करायचं नाटकात आणि पैसे देऊन नाटक बघायला यायचं. सो हे त्यांच्यासाठी नाही. मला असं वाटतं ह्या अप्रोचनी तर नाटक नाही केलेलं. म्हणजे काय मुद्दा असतो की असं जसं तू म्हणालास हा फार शॅलो अप्रोच आहे, म्हणजे हा खूप उथळ अप्रोच आहे त्याच्याकडे बघायचा. मुद्दा असा असतो की मी एखाद्या नाटकामध्ये आहे तर केवळ बघ्याची भूमिका न घेता मी त्या नाटकामध्ये माझा काही सहभाग देऊ शकतो का. आणि काय होतं जेव्हा तुम्ही एखाद्या नाटकात एक सहभाग देता तेव्हा तुम्ही त्या नाटकाची एक आठवण घरी घेऊन जाता. आज तू 50 लोकांचे इंटरव्ह्यू केले असतील, पण एका इंटरव्ह्यूला जेव्हा तुला इन्व्हॉल्व्ह केलं जातं तेव्हा तुला वाटतं की ही माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट आहे, कारण याच्यात यांनी मला इक्वली महत्व दिलं होतं. तर ते महत्व प्रेक्षकांना याच्यात दिलं जातं. आणि हे फक्त असं नाही की चला आपण आता एक टाइमपास म्हणून काहीतरी करून बघूया, चला थोडे 2 प्रश्न त्यांना विचारूया आणि मजा येईल. तसं नाहीये ते. तो मुद्दा असा आहे की त्यांना हे माहिती आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी गेली 3 वर्ष तेवढा रिसर्च केला गेलाय. गेली 3 वर्ष तेवढ्या गोष्टी पाहिल्या. पुण्यातल्या 75 मुलांचा, शाळकरी मुलांचा एक रिसर्च आम्ही तयार केलाय, जो मी दाखवू शकतो. की तुम्हाला सुपर पॉवर मिळाली तर तुम्ही काय कराल, असा प्रश्न आहे. आणि त्यात प्रत्येक मुलाने जे उत्तर दिले ते चक्रावून टाकणार. म्हणजे एकाने लिहिले की बॅटरी 500% करेल. आता हा खूप मोठा इन्साइट आहे जो आम्ही नाटकात वापरलेला आहे. एकाने लिहिले की माझे बाबा नेमके मोबाईलवर किती वेळ कोणाशी सर्वे मधून आले. माझी असिस्टंट आहे मुक्ता आणि पुण्यातले एक सायकोलॉजिस्ट आहे सावनी ओक, यांनी दोघांनी मिळून तो केलेला आहे. मी त्यांच्यासाठी आम्ही तो केला होता एका त्याच गोष्टीसाठी जो त्यांना काम दिलं होतं त्याचं. सो सांगायचा मुद्दा हा की ऑडियन्स इंटरॅक्शन ही गिमिक नाहीये, ही गरज आहे या नाटकाची. कारण ती जर नाही झाली तर लोकांना लांबनं हा एक नाटक पाहिलं आणि घरी गेलो एवढंच ते होईल. रादर दॅन दॅट मी त्या नाटकात सहभाग घेतला आणि मला त्याची मजा आली, मला त्या गोष्टीबद्दल एक प्रेम परत तयार झालं, तर मला फार छान मजा आली. म्हणजे आज तुला जर असं सांगितलं की एका कवितेचे मी 3 शब्द सांगितले आणि सांगितलं कविता कुठली आहे, तर तुला पटकन असं होतं की तुला मी सांगितलं की पाठीवरती लढ आणि म्हणा, तर तुला पटकन असं की पाठीवरती आठवून फक्त लढ म्हणा, कारण तुझ्या मराठीपणामध्ये कुठेतरी ते उत्तर आहे. तर तीच उत्तर ऑडियन्स या नाटकात देणार आणि त्यातनं ती मजा येणार. त्यामुळे तू जे म्हणलास की पैसेही द्यायचे आणि नाटकही बघायचं, असा अप्रोच ऑडियन्सचा मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांचा कधीच नसतो. निश्चितच नाही, हा बोलण्याचा भाग आहे, कारण मला वेगळं सांगायची गरज नाही. निश्चितच क्षितिज पटवर्धन म्हणून आपण थोडंसं बोलूयात. आतापर्यंत आम्ही तुम्हाला अनेक गाणी, आता सिनेमा, वेब सिरीज, आता हे नाटक, अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलं. लेखक म्हणून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, वेगवेगळ्या माध्यमांचं लेखन, आणि आता दिग्दर्शक म्हणून सुद्धा हा डिरेक्टोरियल डेब्यू आहे आय थिंक, बरोबर ना? 2 स्पेशल, बरोबर. सो हे दुसरं नाटक आहे आणि अशा पद्धतीचं नाटक जे तुम्हीच इतक्या एक्साइटमेंटने जे सांगताय, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत पूर्ण करता याव्यात, याच्यासाठी क्षितिज पटवर्धन म्हणून आतल्यात काय सुरू असतं? आतल्यात हेच सुरू असतं की हा जो सगळा गोंधळ बाहेर चालू आहे, मग यश आहे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे, हिंदी काम आहे, मी आता सिरीज केली आहे, त्याला एवढे मिलियन व्ह्यूज मिळाले वगैरे वगैरे, पण या सगळ्यामध्ये असं काही आहे का जे आपल्याला आत्म सांगायचं, ज्यामुळे आपल्याला रात्री झोप लागत नाही, जे आपल्याला अजून वल्नरेबल बनवत आहे, जे बाहेर सांगितल्यानंतर आपल्याला बरं वाटणार आहे. तर सगळं जाऊन शेवटी हे तिथेच येतं. मग त्याला ऍक्टर कोण असतील, निर्माते कोण असतील, किती मोठं होईल, किती लहान असेल, हे सगळे खूप नंतरचे मुद्दे. मुद्दा हा आहे की तुम्हाला स्वतःला रित करता येतं का कलेतनं. तर मी नेहमी त्याचा विचार करतो की मला माझ्या लेखनामधनं रित कसं करता येईल स्वतःला आणि परत नव्याने कसं भरता येईल. तर रित करण्याचा आणि भरण्याचा जो प्रवास आहे त्यातला हा महत्वाचा टप्पा आहे. कारण हा प्रवासच आहे जो तुम्हाला माणूस आणि कलाकार दोन्ही म्हणून जिवंत ठेवतो.
कारण अदरवाईज काय, तुम्हाला 4 गोष्टी केल्यावर असं पटकन वाटतं की आपले हात आभाळाला टेकले. म्हणजे आता आपल्याला व्ह्यूज मिळाले, आता आपल्याला युट्यूबचं बटन मिळालं, आता आपल्याला अमुक मिळालं, आता आपल्याला फिल्मफेअर मिळालं. तर हे सगळं मिळवल्यानंतर पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही तरी आज मला काहीतरी सांगायचंय, कारण माझ्या आतमध्ये ते आहे. माया अंजेलूचं एक वाक्य की देर इज नो बिगर बर्डन दॅन अन अनटोल्ड स्टोरी. तर ती अनटोल्ड स्टोरी तुमच्याकडे काय आहे, ती तुम्ही कधी सांगणार आहात? तर ती सांगायची ही वेळ आहे, सांगायचा हा मौसम आहे, सांगायची ही गरज आहे आणि सांगायचा आनंदही आहे. अशा 4ही गोष्टी त्याच्यात. निश्चितच. मला ना एक आवर्जून विचारायचं तुला असं, की तू 4 शब्दातही काही गोष्टी छान सांगतोस किंवा ओळींमध्ये 4 ओळींमध्ये एखादं कविते स्वरूप असेल, गाण्या स्वरूप असेल किंवा नाटकात असेल किंवा सिनेमात असेल. तुला नेमकं काय, कुठली प्रोसेस जास्त आवडते? 4 ओळी लिहिणं, कविता लिहिणं की अख्खं संपूर्ण नाटक लिहिणं? नाही, मला असं वाटतं प्रत्येक माध्यमाचं एक ग्रामर आहे, त्याच्या तुम्ही प्रेमात असलं पाहिजे. म्हणजे 4 ओळींमध्ये पण लिहिण्यात एक ग्रामर आहे, 90 पानांचं नाटक लिहिण्यात पण एक ग्रामर आहे, 80 पानांचा सिनेमा पण त्यासाठी 800 पानं लिहिणं हे सुद्धा एक वेगळं ग्रामर आहे. तर त्या माध्यमाच्या प्रेमात पडणं हे सगळ्यात गरजेचं आहे. मग तुम्हाला त्यातल्या गोष्टी सापडायला लागतात आणि मजा यायला लागते. ते सगळ्यात महत्त्वाचं. खाली बिटवीन द लाईन्स पण अनेक एक्झॅक्टली तेही मांडाव्याशा वाटतात. 100%. निश्चितच. तुम्ही तिथेही म्हणालात, इथेही आता म्हणताय की नवीन प्रेक्षक वर्ग तयार होणं गरजेचं आहे, त्यांना नाटकाकडे आकर्षित करणं गरजेचं आहे. तो नवीन प्रेक्षक वर्ग म्हणजे अर्थात जो जुनी नवीन पिढी जी आता येते ती, आणि काही जे असतील जे या निमित्ताने येतीलही. परंतु हा जो अट्टाहास आहे, हा अट्टाहासासाठी फक्त नाटक पुरेसं आहे का? म्हणजे तुम्ही जे काम करत तेवढं पुरेसं आहे का? कारण ह्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी सरकारने काम करणं गरजेचं आहे. मराठी शाळा लुप्त होत चालल्या, त्याच्यामध्ये नाटकं होत होती, बालनाट्य होत होती, एकांकिका स्पर्धा होत होत्या, ह्या बंद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पूर्णपणे कल्चर त्यांना वेगळं शिकायला लागतंय इंग्लिश शाळा किंवा हिंदी शाळांमध्ये. सो तिथून पण एक सुरुवात होणं गरजेचं आहे. पण ह्याच्यातून मला ह्याच्यात असं, एक तर मला असं वाटतं अट्टहास हा शब्द चुकीचा आहे. कारण अट्टहास हा म्हणजे हा तुमचा हट्ट असतो. मला काय हा हट्ट नाही वाटत, आणि मला त्याला असं काही आम्ही काही संवर्धन करतोय किंवा आम्ही काही प्रबोधन करतोय असंही मला त्याला मुलामा द्यायचा नाहीये. तो एक पीआर स्कूप असतो, तो मला अजिबात करायची इच्छाही नाही आणि मला ते करावं असं वाटत नाही. माझा सिंपल आणि साधा मुद्दा असा आहे की आपण एकमेकांवर किती वेळ ढकलणार आहोत. तुला एक गोष्ट करायची, मला एक गोष्ट करायची, मी वाट बघतोय की तू कधी करशील, तू वाट बघतोय मी कधी करशील. कशाला? मला आत्ता करावीशी वाटते, मी करून मोकळा होतो. जर गव्हर्नमेंटला असं वाटलं की हा हे खरंच महत्वाचं आहे तर ते करतील सपोर्ट. जर प्रेक्षकांना असं वाटलं की हो हे छान आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर ते येतील मदतीला. जर त्यांना वाटलं की नाहीये एवढं चांगलं तर ते नाही येणार. मला असं वाटतं की नॉन जजमेंटल ऑडियन्स समोर आपली कला सादर करणं हे कधीही चांगलं असतं. कारण त्यांना कधी हे त्यांची अपेक्षाही नसते की हे पडावं किंवा हे वाईट व्हावं. ते बघत असतात की चांगलं होईल का, आपण अजून 4 लोकांना सांगू. तर मला कायम, आणि मला कायम प्रेक्षकांनी सांभाळलेलं आहे, कायम त्यांनी प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मला त्याची आवड आहे. ही ह्या नाटकाच्या बाबतीत मला वाटतं की त्यांना जे म्हणायचे ते आवडलं तर ते निश्चित 10च्या ऐवजी 100 लोकांना सांगतील, आणि ती जबाबदारी ते घेतात आणि पार पाडतात. त्यामुळे कुठलाही विषय असो, मग तो फास्टरपणे असो किंवा वायझेड असो किंवा ताली असो किंवा दुरळा असो, तो प्रेक्षकांना जो त्यांनी प्रतिसाद दिलाय तो त्यांच्या पद्धतीचा करेक्ट प्रतिसाद मला मिळालाय, त्यातनं करेक्ट मेसेज मला मिळालाय आणि त्याप्रमाणे मी पुढचं काम करत गेलो. निश्चितच. मला वाटतं आता आम्ही तरी अजून हे नाटक बघितलेलं नाहीये, लवकरच पाहू. 30 तारखेला शुभारंभाचा प्रयोग दिनानाथलाच आहे. आणि जो आता मुद्दा मी म्हणत होतो की सरकारने सुद्धा ह्याच्यात हालचाली केल्या पाहिजेत. मला वाटतं की नाटक असं व्हावं की सरकारनेच त्याचे कार्यक्रम लावावेत, त्याचे शोज लावावेत. अशा पद्धतीचं यश तुम्हाला मिळावं याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पुढचे प्रयोग कधी आहेत, कसे कसे आहेत? 30 तारखेपासून पुढे प्रयोग आहेत. या सुट्टीमध्ये नाटकाचे भरपूर प्रयोग आहेत आणि सुट्टीनंतरही भरपूर प्रयोग आहेत. नाही, मुंबई, पुणे, नाशिक अशा सगळ्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नाटक सुट्टीच्या काळात सुरू होत असलं तरी असं नाटक व्हावं अशी इच्छा आहे की लोक त्याच्यासाठी सुट्टी काढतील. त्यामुळे लेट्स होप, बघूया. आम्ही तरी सुट्टी काढून नक्की बघू. खूप खूप शुभेच्छा. तुझे प्रश्नही खूप आवडले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.